नमस्कार, मी नेहा स्वागत करते तुमचं कुक विथ नेहा चॅनलवर। तर आज आपण 1 कप पोह्यांमध्ये बेसन मिसळून चमचमीत असा नाश्ता तयार करणार आहोत। हा नाश्ता जेव्हा तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये द्याल तेव्हा मुलं पूर्ण टिफिन संपूनच घरी येणार आहेत आणि तुमचे खूप सारे पैसेही वाचणार आहेत। तर चला वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून या पद्धतीचं स्मूथ बॅटर त्याचं तयार करून घेतलेलं आहे। आता 1 कप पोहे घेतलेले आहे आणि ते स्वच्छ असे 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। पोहे धुवून झाल्यानंतर आपण त्याला 2 मिनिटं रेस्ट देणार आहोत, जेणेकरून पोहे थोडेसे मऊ होतील। 2 मिनिटानंतर आपण तयार केलेलं बेसनाचं बॅटर पोह्यांमध्ये घालून घेणार आहोत। इथे मी 2 बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहे। आता इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता। इथे मी 1 सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, त्याचप्रमाणे अर्धा गाजर बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ आणि अर्धी चिरलेली बारीक हिरवी मिरची टाकणार आहोत। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्या आपण टिक्क्या बनवून घेणार आहोत। तर तुम्ही पाहिजे त्या शेपमध्ये याच्या टिक्क्या बनवू शकता, गोल, चौकोन किंवा त्रिकोण। आता मी इथे त्रिकोण आकारच्या टिक्क्या बनवून घेणार आहे। या पद्धतीने टिक्की आपली बनवून तयार झालेली आहे। आता रव्यामध्ये आपण याला घोळवून घेणार आहोत। तुमच्याकडे ब्रेड क्रम्स असतील तर तेही तुम्ही रव्याऐवजी वापरू शकता। रवा हा प्रत्येक घरात सहजरित्या उपलब्ध असतो, त्यामुळे इथे मी रव्याचा वापर केलेला आहे। दोघांची टेस्ट सेमच लागते, त्याच्यामुळे तुम्ही रवा किंवा ब्रेड क्रम्स काहीही वापरू शकता। या पद्धतीने टिक्क्या बनवून आपल्या रेडी झालेल्या आहे। तर इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल मी आधी पूर्ण हाय फ्लेमवर गरम केलेलं आहे व नंतर गॅस कमी केलेला आहे आणि या पद्धतीने टिक्क्या आपण तळून घेणार आहोत। इथे तुम्ही टिक्क्या शॅलो फ्रायही करू शकता, मी इथे डीप फ्राय करणार आहे। 3 ते 4 मिनिट उलटपलट करून या टिक्क्या आपण फ्राय करून घेणार आहोत व एका ताटात काढून घेणार आहोत। मस्त असा वास सगळीकडे सुटलेला आहे। आपण मॅकडॉनल्ड, बर्गर किंगमध्ये जे बर्गर टिक्क्यांचा जो वास येतो, सेम तसाच वास या टिक्क्यांचा येत आहे। याच प्रकारे बाहेरच्या महागड्या आणि इनहायजीन गोष्टी खाण्यापासून हा झटपट नाश्ता तुमचा नक्कीच मदत करणार आहे। तर या पद्धतीने टिक्क्या बनवून रेडी झालेल्या आहे। आता मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी मी इथे 1 चपाती घेतलेली आहे। चपातीला टोमॅटो सॉस, थोडंसं मेयोनीज लावून घ्यायचं आहे। मेयोनीज आणि सॉस आपल्याला एकाच साईडनी लावायचा आहे, दोन्ही साईडनी लावायचा नाही आहे, नाहीतर टिक्क्या क्रिस्पी राहणार नाहीत। तर त्यावर मी थोडासा कांदा आणि टोमॅटो लावून घेतलेला आहे आणि या पद्धतीने वरती 2 टिक्क्या ठेवून त्याचा रोल बनवून घेतलेला आहे। आता हा रोल एका तव्यावर आपण बटर लावून भाजून घेणार आहोत। दोन्ही साईडनी बटर लावून छान असा खरपूस हा आपला रॅप जो आहे तो भाजून घ्यायचा आहे आणि याला मधोमध 2 भागांमध्ये कट करून तुम्ही टिफिनमध्ये सर्व करू शकता। तर मुलांच्या टिफिनसाठी रोज रोज काय बनवायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।